नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नाची अतिशय महत्त्वपूर्ण एक जीकेची टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती समिती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्थायी समिती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आलेला आहे? बांगलादेश खालीलपैकी कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1971 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणते शब्द हे राष्ट्रचिन्हामध्ये वापरलेले आहेत? खालीलपैकी कोणते शब्द हे राष्ट्रचिन्हामध्ये वापरलेले आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सत्यमेव जयते या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये आपला धबधबे आणि राज्य आपला चुकीची जोडी ओळखायची आहे। धबधबे व राज्य आपल्या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे। दूधसागर गोवा बरोबर आहे, चित्रकूट छत्तीसगड बरोबर आहे, शिवसमुद्रम तामिळनाडू या ठिकाणी चुकीची जोडी होईल। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते? खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? मुंबई विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1857 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, जगामध्ये सर्वात मोठ्या नदीचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? जगामध्ये सर्वात मोठ्या नदीचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमेझॉन नदी या ठिकाणी सर्वात मोठी नदी होईल। प्रश्न क्रमांक 9, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिरोंचा परिसर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी घडली होती? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी घडलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1922 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वारणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, नावा शेवा हे अत्याधुनिक बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? नावा शेवा हे अत्याधुनिक बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, शेतीची अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कायदेमंडळ संसद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, चीनने भारतावर खालीलपैकी कोणत्या साली हल्ला केला होता? चीनने भारतावर खालीलपैकी कोणत्या वर्षी हल्ला केलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1962 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, हवेमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वाधिक असते? हवेमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वाधिक असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत असते? ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 18 चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पुढील शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा. शब्द आहे अतिवृष्टी. तर आपल्या या ठिकाणी अतिवृष्टीचा विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अनावृष्टी या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 20 बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? ला हा प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गळ घालणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? गळ घालणे याचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता अर्थ होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फार आग्रह करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक बस माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये आपला अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखायचं आहे. माझे गाव मला फार आवडते अधोरेखित शब्दाचा आपला लिंग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नपुंसकलिंगी शब्द या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 हा ही हे तो ती ते खालीलपैकी कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? हा ही हे तो ती ते खालीलपैकी कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दर्शक सर्वनाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सुतोवाच करणे आपल्या ठिकाणी समानार्थी वाक्यप्रचार सांगायचा आहे. सुतोवाच करणे याचा आपला समानार्थी वाक्यप्रचार सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे. ऑप्शन क्रमांक 4 ओनामा करणे या ठिकाणी योग्य समानार्थी वाक्यप्रचार होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रॉ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पंडित शिवकुमार शर्मा खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध आहे? पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संतूर वाद्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ब्लू मॉर्गॉन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती वनस्पती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जोजोबा वनस्पती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कांगारूचा खंड असे खालीलपैकी कोणत्या खंडास ओळखले जाते? कांगारूचा खंड असे खालीलपैकी कोणत्या खंडास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 टच स्क्रीन खालीलपैकी कोणत्या प्रकारचा डिव्हाइस आहे? टच स्क्रीन खालीलपैकी कोणत्या प्रकारचा डिव्हाइस आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस या प्रकारचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भूछत्र आणि पेनिसिलियम खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? भूछत्र आणि पेनिसिलियम खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कवक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 किबिथू हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? किबिथू हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 गंगा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? गंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो? मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नायसिनचा अभाव निर्माण होतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पित्तरस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतो? पित्तरस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतो?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यकृत या ठिकाणी गॅस होईल. प्रश्न क्रमांक 38 चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निळपीक या ठिकाणी गॅस होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रामध्ये लोकसभेवर किती खासदार निवडले महाराष्ट्रामधून लोकसभेवर खालीलपैकी किती खासदार निवडले जातात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 48 खासदार या ठिकाणी गॅस होईल. प्रश्न क्रमांक भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्जत या ठिकाणी गॅस होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 5 ज्योतिर्लिंग या ठिकाणी गॅस होईल. प्रश्न क्रमांक 42 उमरान व मेहरून या जातींच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जळगाव जिल्हा या ठिकाणी गॅस होईल. प्रश्न क्रमांक 43 उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चालवले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी गॅस होईल. प्रश्न क्रमांक 44 केक आणि पाव हलके बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होता? केक आणि पाव हलके करण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेट या ठिकाणी गॅस होईल. प्रश्न क्रमांक 45 देशामध्ये 1953 मध्ये मागासवर्गीयांचा पहिला आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 काका कालेलकर या ठिकाणी गॅस होईल. प्रश्न क्रमांक 46 देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये सर्वाधिक वाटा खालीलपैकी कोणत्या राज्यात? रेशीम उत्पादनामध्ये सर्वाधिक वाटा खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी गॅस होईल. प्रश्न क्रमांक 47 तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी गॅस होईल. प्रश्न क्रमांक 48 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्य या ठिकाणी गॅस होईल. प्रश्न क्रमांक 49 स्ट्रेप्टोमायसिन हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रभावी आहे? स्ट्रेप्टोमायसिन हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रभावी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग या ठिकाणी गॅस होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्रदान केले जातात? खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्रदान हे केले जातात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 18 या ठिकाणी गॅस होईल. प्रश्न क्रमांक 51 जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो ते. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच अनअकॅडमीवर लॉन्च झालेला आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. कोणता कोड आहे आपला? RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच अनअकॅडमीवर लॉन्च झालेले आहेत. या ठिकाणी कोणती बॅच आहे? कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI एक्झाम याच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बॅच आहे. किंवा बॅच आहे 18 ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वाची बॅच आहे. सर्वांनी जॉईन करायचं आहे. आपला कोणता कोड आहे? RVD लाईव्ह हा कोड यूज करून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता. या ठिकाणी कोणती बॅच आहे? फुल लेंथ इंटिग्रेटेड बॅच फॉर PSI STI ओके कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 20 ऑक्टोबरपासून स्टार्ट होत आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता. आणि कोणती बॅच आहे? रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच सर्वांनी जॉईन करायचा आहे. किंवा बॅच आहे 27 ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच सुरू होत आहे. सर्वांनी जॉईन करायचं आहे. ओके, जे विद्यार्थी राज्यसेवा PSI STI ASO डिपार्टमेंटल PSI या सर्वांची तयारी करत असतील सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन आहे. सर्व परीक्षेसाठी एकच सबस्क्रिप्शन. आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. तुम्हाला 10% ऑफ मिळत आहे. प्रत्येक बॅचवर तुम्ही RVD हा कोड यूज करा. तुम्हाला 10% ऑफ मिळत जाईल.